आज देवीच्या मंदिरात एवढा मस्त देखावा बघायला मिळेल वाटलंच नव्हतं. तर नमस्कार राम ब्राह्म मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे असल्यामुळे आम्ही सकाळीच कॉलेजला हजेरी लावली होती. कबड्डी मॅच सर्वांची झाली होती. मग नंतर टीचर्स लोकांचे सुद्धा गेम्स होते इथं. कॉलेज मधले स्पोर्ट्स झाल्यानंतर मी आलो घरी. मग आमच्या मित्राच्या घरी नंदीकुलची पूजा होती, तिकडे व्हिडिओ करण्यासाठी गेलो होतो मी. माझ्यासोबत माझे बंधू सुद्धा आले होते. त्यांचं काय काम नव्हतं, उगी त्यांना अटेंडन्स लावायची होती त्यामुळे आले होते. आमच्या घरी जी नंदीकुलची काठी आली होती तेच सगळे लोक आले होते. जर तुम्हाला नंदीकोलच्या सिनेमॅटिक व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या मित्राच्या आयडीला आहेत, ते तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. पूजा एकदम स्लो मध्ये चालू असल्यामुळे मला व्हिडिओ करण्यासाठी खूप टाइम भेटला होता. त्या पूजेमध्ये आपला फॉलोअर्स पण आपल्या सोबत होता, मग त्याला पण व्हिडिओ मध्ये घ्यायचा माझा निर्णय होता. थोड्याच वेळात आरती झाली. आरती झाल्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी पहिले क्लासमध्ये पोहोचलो. तुम्हाला माहितच असेल मी स्पोकन इंग्लिश क्लासेस लावलो. इंग्लिश शिकणं एक तो बहाना आहे, कंटेंट मिळणं हे आपला सपना आहे. ते एक ब्लॉगरलाच माहित असतं कंटेंट कुठनं हुडकून काढायचं आणि व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायचं. क्लास जेव्हा संपला तेव्हा मला लक्षात आलं की आज शाकंभरी पौर्णिमा आहे. त्यामुळे मी आणि समृद्ध हिंगलांबिका देवीच्या मंदिरात आलो होतो दर्शनासाठी. देवीचं मंदिर इतक्या फळाफुलांनी भरलेलं होतं ना, आई शपथ काय सांगायला नको. डेकोरेशन पाहता पाहता देवीच्या मुखाकडे पाहिलो. देवीच्या मुखाला बघून माझे सर्व दुःख चैन सगळंच हरपलं होतं. प्रसन्न मुद्रेत असलेली देवीची मूर्ती आणि इतका सुंदर देखावा, आई शपथ. मंदिरला पाहता पाहता मी आणि समृद्ध हरवलो होतो. समृद्धला हुडकता हुडकता माझ्या हातात कुंकू होतं, तेवढं समृद्धला लावून घेतलो. समयाला म्हणलं तुझं सिनेमॅटिक राहू दे, मी पहिले आपला व्लॉग घेतो. हा व्लॉग थोडा उशीर झाला पोस्ट करण्यासाठी, कारण की थोडं मला कामं होते सिनेमॅटिकचे पण ऑर्डर होते. त्यामुळे देवीचा सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊन आणि नंतर व्लॉग सुद्धा शूट केलो. तेवढ्यात टाइम झाला 9:30 वाजलेले. मग तेवढ्यात देवीचा छबिना निघणार होता. मग काय समृद्ध म्हणला की छबिना बघूनच जाऊया. इथला छबिना बघून मला तुळजापूरच्या मंदिरातला छबिना आठवत होता. तुळजापुरात मी कधी छबिना बघण्यासाठी नाही गेलो, पण इतका मस्त एक्सपिरियन्स होता माझा इथला की असं वाटत होतं की तुळजापूरच्या मंदिरातच आहे मी. शाकंभरी पौर्णिमेचा चंद्र आणि देवीची पालखी, आई शपथ इतका मस्त व्हिडिओ भेटला ना, काय सांगायला नको. देवीचा छबिना उचलण्याची माझी खूप इच्छा होती, पण कमरेला बेल्ट असल्यामुळे मी नाही उचललो. मग निघालो घराच्या दिशेने. शनिवार होता. मग आपल्या मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी आलो. वर्षाचा पहिला शनिवार आणि मारुतीचं मंदिर, मस्त कन्सेप्ट होता. सुकून चहा पिऊन आजचा दिवस इथंच संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.